दररोजची सुरुवात नेहमीच्या गडबडीने होते, म्हणजे ब्रेकफास्ट करणे, घराची साफसफाई करणे आणि दिवसाला सामोरे जाण्याची तयारी करणे. बट ह्या सगळ्या गडबडीमध्ये मी कधीच विसरत नाही टू प्रायोरिटाइज माय स्किन केअर. मग चला, मी माझ्या स्किनला क्लिअर आणि ग्लोईंग ठेवण्यासाठी लेट्स बिगिन विथ माय गो टू रुटीन. सो सर्वात आधी मी सॅलिसिनामाइड अँटी ॲक्ने फेस वॉश यूज करणार आहे. सो इट्स माय सिक्रेट वेपन फॉर फायटिंग ॲक्ने अँड कीपिंग माय स्किन क्लीन. मला खूप आवडतं ज्या प्रकारे हे खूप जेंटल आणि इफेक्टिव्ह आहे. हा माझ्या स्किनला खूप फ्रेश आणि प्युरिफाईड फील करून देतो विदाउट स्ट्रिपिंग अवे नॅचरल ऑइल्स. त्यानंतर मी अप्लाय करणार आहे सॅलिसिनामाइड अँटी ॲक्ने सिरम. दिस सिरम टार्गेट्स ब्लेमिशेस अँड हेल्प्स रिड्यूस इन्फ्लॅमेशन. सो ह्याचं ॲप्लिकेशन खूप सोपं आहे. तुम्हाला काही ड्रॉप्स ऑफ सिरम तुमच्या हातावर घ्यायचा आणि तुमच्या फेसवर अप्लाय करायचा आणि जेंटली मसाज करायचा आहे. हा जो सिरम आहे खूप क्विकली ॲब्झॉर्ब होतो आणि आपल्या स्किनला स्मूथ आणि नरिश ठेवतो. So सॅलिसिनामाइड वर्क्स इन बोथ ॲक्ने अँड ॲक्ने मार्क्स सायमल्टेनियसली बिकॉज ह्याच्यामध्ये पॉवर ऑफ 2 ॲक्टिव्स आहे. अँड देन द फायनल स्टेप इज सनस्क्रीन. मी हा स्टेप कधीच मिस आउट नाही करत. हा आहे डर्माकोचा 1% हायलुरोनिक सनस्क्रीन ॲक्वा जेल विच इज परफेक्ट फॉर डेली यूज. हा खूप लाईट वेट आहे, नॉन ग्रीसी आहे आणि प्रोव्हाइड्स एक्सिलंट प्रोटेक्शन अगेन्स्ट हार्मफुल UV रेज. त्याचबरोबर इट इज एनरिच्ड विथ हायलुरोनिक ॲसिड, ज्याच्यामुळे माझी स्किन जी आहे ती हायड्रेटेड राहते थ्रू आउट द डे. अँड दिस सनस्क्रीन इज SPF 50 PA 4x+ अँड फाईट सन डॅमेज. त्याचबरोबर फ्रेग्रन्स फ्री आहे आणि वॉटर बरोबर इझिली डिझॉल्व्ह होऊन जातं. सो तुम्ही नक्की ट्राय करा डर्माकोचं सॅलिसिनामाइड अँटी ॲक्ने फेस वॉश, अँटी ॲक्ने सिरम अँड 1% हायलुरोनिक सनस्क्रीन ॲक्वा जेल टुडे. तुमची स्किन खरंच खूप रिफ्रेशिंग आणि हायड्रेटेड होणार आहे, ट्रस्ट मी. सो इन केस जर तुम्हाला हे प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्याचे लिंक दिलेले आहे. डर्माकोलचे प्रोडक्ट्स तुम्हाला ॲमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट आणि पर्पलवर मिळतील. त्याचबरोबर तुम्ही माझं कुपन कोडसुद्धा यूज करू शकता, ज्याच्यावरती तुम्हाला 20% ऑफ आहे आणि माझा कुपन कोड आहे रचना 2024. डर्माकोने खूप छान इनिशिएटिव्ह घेतलं आहे. ते म्हणजे कसं, जेव्हा पण तुम्ही त्यांच्याकडनं काही बाय करत डर्माकोल विथ लिंक किंवा ऑर्डर विथ अ चाइल्ड दॅट दे हेल्प educate along with Bhumi. Macau has empowered 20,000 plus students this year with their Young Scientist initiative. Macauचे सर्व प्रोडक्ट्स हे फ्रेग्रन्स फ्री आहेत. सो आय एम ऑल सेट. आता थ्रू आउट द डे मी एकदम बिंदास बाहेर फिरेल, टेन्शन नाही घेणार माझ्या स्किनसाठी. आणि सो चला मग मी फटाफट रेडी होते आणि कुठे जाणार आहोत हे तुम्हाला समजेलच. कदाचित टायटलवरनं सुद्धा तुम्हाला समजलंच असेल. सो स्टे ट्यून. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Avenger World. Me and Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आम्ही लवकरच बाहेर चाललो आहे एका कामासाठी आणि yes, पुढे काय काय होणार आहे हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज मी सुखरूप पोचवलंय. 10 minutes लेट आहे. 10 minutes आहे, पण ट्रॅफिकच एवढी आहे ना, नाहीतर एकदम व्यवस्थित मी सनीला पोहोचेल. मी इथे पार्क करतो. मी आली आहे आयकियामध्ये. सनी गेलाय त्याचं काम करायला. एवढं छान वाटतंय ना हे घर बघून. मस्त त्याने पूर्ण बेडरूम, किड्स रूम, टॉयलेट, किचन छान केलेलं ना. म्हणजे जर कोणाला पूर्ण त्यांचं नवीन घर बनवायचं असेल ना तर आयकियामध्ये यायचं आणि ॲटलिस्ट काय घ्यायचं नसेल पण आता पूर्ण सेटअप आयडियाज आता तिथे ठेवलं संपत नव्हतं तिथे समजतं. तर त्यांनी या प्रत्येक गोष्टीच्या वरती असं काय म्हणतात ते डेमो दाखवलं की गोष्टी कशा तुम्ही करू शकता. एवढं अनुभव आतमध्ये. काय घेतलं तू? हे बघ ना, बेडरूम, किड्स रूम. मला किड्स रूममध्ये ते एवढं भारी वाटत होतं ना. म्हणजे फ्युचरमध्ये नायसाचं जर आपण रूम केली तर फुल कसं डेकोरेट करू. मला तर हे खूप आवडलं. मी तर विचार करतो घेऊ आपण. आणि लावायचं कुठे? आपण आपल्या रूममध्ये साईडला लावू शकतो.
नाही हा मस्त वाटेल ते. मला तर हे पण आवडले, ते पण छान ते लाईट्स पेटतात, ते बटरफ्लाय आहे ना ते ब्लू कलरचं. 99 मला जे थोडंसं युनिक वाटलं ना त्या गोष्टी मी घेतल्या. मी काहीच नव्हती घेणार पण छान छान आवडलं. मग मी थोडंसं क्रॉस चेक केलं ॲमेझॉन बरोबर, ऑनलाईन पण क्रॉस चेक केलं. क्वालिटी असते. हां, मग इथे क्वालिटी आपल्याला समजते, ऑनलाईन समजत नाही, पण कॉस्ट तेवढीच आहे. प्रत्येक गोष्टीला क्रॉस चेक करून गोष्टी घेतल्या. आयडियाज मिळतात आहे इथे, म्हणजे कसं आपण आपलं घर रेडी करू शकतो पूर्ण आयडिया. तुम्ही सगळं ठेवलेलं किड्स रूम मध्ये, तर कपडे वगैरे ठेवलेले ऑर्गनायझर. हा काही काही ऑर्गनायझर्स आहेत ना ते थोडेसे महाग आहेत, पण क्वालिटी चांगली आहे ॲज कम्पेअर टू वॉशिंग मशीन. हे बघ व्ह्यू. तुझं झालं का? हो झालं. तुला आता शूट साठी पाहिजे असेल ना तर घेता येईल. नीट ठेव म्हणजे थोडीशी घेण्याच्या आधी. जड ते बघून काय समजणार आहे. हे मला असं लावायचं किचन, ॲक्च्युली छान आहे. पण आपल्याकडे जागाच नाही आहे असं लावायला. मस्त आहे ना. आमच्याकडे जे बघितले ना डिश ड्रेनर, जे आम्ही आमच्या इथे असं सिंकच्या इथे सगळं, ते तर मला माहित नाही कुठे मिळेल, पण हे पण ऑप्शन चांगलं आहे. हे फोल्ड पण होतं, मी इकडे वाचलेलं. मला एक कपाट आवडलाय, एवढा सुंदर आहे, पिंक कलरचा, नायसासाठी एवढा सुंदर आहे. याची कॉस्ट 10,000 इकडे मिळते. हे काय, हे काय कळलंच नाही. ओके ओके टॉपते. मेमो बोर्ड, मेमो बोर्ड आपल्याला पूर्ण नायसासाठी घेऊ शकतो. हे तिथे कळणार नाही, खाली किड्स एरियामध्ये मस्त दाखवलं. काय पाहिजे जेवायला? जेवण ते कोणतं पिक्चर आठवलं माहितीये का? आणि हिचा 1 रूम किचन नाही, डबल सीट कोणतं तरी. तिथे ते घर बघायला जातात ना, ती फुल अशी साडी बिडी नेसून, ये काय पाहिजे तुला अमरू, अशी डायलॉग. तिथे किती वेळ पिक्चर बघितलं तो. फ्रूटचं पण ठेवायला लागेल. हे पण मी तिथे खाली बघितलं. हे त्यांच्याकडे सतत पार्टीज वगैरे चालू असते ना, तर ते ह्याच्यासाठी म्हणजे काय बोलतात ते डिस्प्लेसाठी, लाईक स्टार्टर्स वगैरे द्यायला मस्त आहे. बॉटल्स ठेवायला, पण आपल्या फ्रीज मधलं स्पेस खूप कमी आहे. हेच फक्त राहील, टच होऊन जाईल खाली. त्यांचं मोठं आहे ना, त्यांना मस्त आहे. ड्रायर एकदम छोटंसं मॉड्युलर किचन असं पाहिजे मला. हे कुठे माहितीये का, आपलं एकाच जागेवर जाऊ शकतं, पण तू बोलतो तिथे नाही ठेवू शकत. क्यूट आहे, पण हे तिथे पण जाईल की नाही मला डाऊट आहे. फ्रीजच्या बाजूला हे छोटे छोटे बॉटल्स वगैरे ठेवतात. हे कसलं बोर्ड आहे. नायसा असती ना, तर नायसाला तर एवढी मजा आहे. 3 माझ्या मते घेऊन ठेव, 2 घेऊन ठेव. हे महाग पडलं मग मला. 399. हां, हे 399 महाग पडलं ना. मग हे 4 येतात 249. सो आम्ही हा एक घेतला आहे कधी सेट. मला घ्यायचं होतं कधीपासून, पण ते कळतच नव्हतं की लावायचं कुठे एक्झॅक्ट. आता थोडंसं आम्हाला सनीनेच आयडिया देते की कुठे लावायचं.
मी थकली. 1200 नाही 12,000 आहे. तेच 12,000. सॉरी. फिगर पण छान आहे येल्लो. आयकियामध्ये गेलेलो ते होतं लोअरपरील कमला मिल्सचं आयकिया. आणि तिथे कॅफेमध्ये मस्त आम्ही खाल्लं, कारण सकाळी पण आम्ही खाऊन निघालेलो, पण ते म्युझली खाऊन निघालो दोघं पण, कारण खूप घाई झालेली. नायसा गेली स्कूलमध्ये आणि मग त्याच्यानंतर माझं एडिटिंग सनीचं पण काम चालू होतं. अँड देन मी लेफ्ट. म्हणजे पाऊस पडतंय पण ऊन आहे मस्त. त्यानंतर आम्ही कॅफेमध्ये खूप वेळ बसलो दोघं. म्हणजे मला असं वाटतं इट्स बीन लॉंग टाईम आम्हीच दोघं एवढ्या तासासाठी. असं नाहीये की आम्ही मध्ये कधी गेलो नाही, पण गेलोत कामासाठी गेलो आणि लगेच निघालो, पण असं रिलॅक्सिंग टाइम आम्हाला मिळालाच नाही. ती तिचं एडिटिंग करत होते, मी माझं. पण हा आम्ही तिथे पण आमचं कामच करत होतो. म्हणजे सनी आपल्याला कॉजवे जायचंय बोलतोयस ना, का स्ट्रेट घेऊ? रचना तिचं एडिटिंग करत होती. हा, आणि शॉर्ट आणि मी मिनी ब्लॉग, आणि तो मिनी ब्लॉग एडिट करत होता. आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिकडनं निघालो. तिकडचे ऍक्च्युली वाईब्स पण मस्त होते. मेन माझं असतं की कुठे पण गेलो ना की ते एसीचा जो टेम्परेचर आहे तो जास्त नसायला पाहिजे, एकदम नाही बसवत. सो एकदम सुदिंग, चाव चाव चू चू नाही अजिबात, आणि शांतता मस्त होतं. सो मग तिकडनं आम्ही निघालो. आणि ऍक्च्युली आमचा आजचा प्लॅन वेगळा होता. म्हणजे आता आम्ही दोघं निघालोच होत ना, म्हणून मग सनी बोलला की लेट्स गो ऑन अ डेट, छानवाला डेटवर. आणि आम्ही कुठेतरी दुसरीकडे जाणार होतो. अनफॉर्च्युनेटली तिथे आम्हाला बुकिंग नाही मिळाली. म्हणजे कधीपासून वाट बघत होतो तिकडे जायचंय. बट वीकडेजला सुद्धा बुकिंग नाही मिळाली आम्हाला, म्हणजे रिझर्वेशन नाही मिळालं. म्हणून मग आम्ही प्लॅन केलं की लेट्स गो इंटरकॉन्टिनेंटल डोम. ती इथे सुद्धा आम्हाला खूप वर्षांपासून यायचं आहे, कधी चान्सच नाही मिळाला. मी कधीच बघितलं नाहीये. नायसा असल्या लास्ट टाइम आम्ही 2 वेळा आलो, पण किड्स आर नॉट अलाउड. इंटरकॉन्टिनेंटल डोम जे रूफटॉपवर आहे ना त्या रेस्टॉरंटमध्ये किड्स अलाउड नाही आहेत. खालच्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही किड्सला घेऊन जाऊ शकता, पण वरती अलाउड नाही आहे. सो आज नायसा नाही आमच्याबरोबर. तिच्याशी फोनवर बोलली ती. तिला असं झालं की आई तू कुठे गेलीये, तू काय घेऊन येणार आहे, अशी तिची एक्साइटमेंट झालेली आहे. बट आई बोलले की मी आहे, तुम्ही या आरामात. म्हणून मग आम्ही तिकडे आलो. छान असं टाइम स्पेंड करणार आहोत. बट आम्ही तिथे पण गेलो, सांगितलं आता ओपन नाही झालंय, 5 वाजता ओपन होणार आहे. म्हणून आता करायचं काय, मग आता आम्ही चाललो कॉजवेला. एक तिथे फेरी मारू आणि मग जाऊ इंटरकॉन्टिनेंटल डोम. सनसेट होईल बघ, दिसेल आपल्याला सनसेट. इंटरकॉन्टिनेंटल डोम. आम्ही कॉजवेला वगैरे काही केलं नाही, गाडीतच रिलॅक्स केलं. आणि मस्त 500 रुपयाचा फाईन पण बसला. ह्याच्यामुळे मी तिला बोलली मुंबईत काही एवढं सगळं सोपं नाहीये, कुठेही गाडी पार्क करू नाही शकत, फाईन लागतो. हे एक्झॅक्ट मरीन ड्राईव्हच्या समोर आहे आणि पूर्ण मरीन ड्राईव्ह दिसतंय आणि ऊन पण आहे. डोळे बंद होत आहे. नाईस. यम्मी यम्मी यम्मी. पेरी 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 कॉटेज चीज टाकोस. सनी फर्स्ट टाइम टाकोस खाणार. तू घरी एकदा बनवलेलं लॉकडाऊनमध्ये छोटे टाकोस. ते हे होते टाकोस नव्हते ते, टॉर्टिला सारखं ना. हां हां हां, ते नॉट एक्झॅक्टली टाकोस नाही म्हणत त्याला, ते टॉर्टिला सारखं होतं.
नेक्स्ट डिश आहे बटर चिकन पाव मला आवडतं. हे तर पूर्ण सगळं हेल्दीवालं होतं एक्सेप्ट ते टाकोस. आणि हे पण नाही, हे पाव असतं ना बड़े खूप यम है. बाहर आए तो ये नया ट्राय तो करना चाहिए. डाएट करेंगे तो सब रह जाएगा इधर. एकच आयुष्य मिळालं तर पण ट्राय नाही केलं तर कसं होणार. यम दिसतंय ना पण ते मला सनीचं नाही माहिती, मला आवडतंय. हाऊस आहे, मला आवडतं. सगळं चांगलं. फूड मस्त आहे. टाकोस पण छान आहे, हे पण छान आहे. हे ना चारकोल बन्स असतात, मस्त आहे. चारकोल म्हणजे ते व्हेजिटेबल कलर असतं त्याचं, म्हणजे खरं चारकोल नसतं. आणि वीट मी बनलेलं आहे. हाऊ इज द फीलिंग? तिथून काही दिसत नाही, इथून किती छान दिसतंय. थँक्यू फॉर द डे. मजा आली. नायसाला मिस केलं. What a view. Different world. आमच्या लग्नाला आता ह्या वर्षी 9 वर्ष होणार आहे आणि मागच्या 8 वर्षांपासून आम्ही इकडे यायला निघालो. कधी पॉसिबलच झालं, कधी पॉसिबलच नाही. नायसा पहिले थोडं नाही बोललं तरी ना थोडंसं की एवढं छान जागेवर कसं जाणार, एवढं लॅविश असेल. आणि विथ टाइम हळूहळू हां म्हणजे विथ टाइम सगळी स्वप्न, जसं की आम्ही नेहमीच म्हणतो की स्वप्न हळूहळू पूर्ण होतात. अच्छा, तर असं आहे. सिग्नल पहिलं गिफ्ट आधी आम्ही आलो. पहिले विचार आई बाबा कसे आहात, काहीतरी विचार तर गिफ्ट पाहिजे. किती मुश्किल गिफ्ट काय म्हटलं चल, पाऊस नव्हता ना मग तिला घेऊन गेले. मस्त खेळली तिला, तिने सगळे फ्रेंड भेटले. कोण फ्रेंड भेटले? डान्स वाली भेटली. परत एक स्कूल मधला भेटला. परत दुसऱ्या पहिल्या स्कूल मध्ये होता तो भेटला. खूप जण भेटली. यू क्लोज युअर आईज. चिटिंग नाही करायची. बघू नको, तिकडे बघ, बाबांकडे बघ, बाबांकडे बघ, बाबांकडे बघ. हा टेबल जेवढा सोपा दिसत असेंबल करायला, फुल त्याला ताकद लावायची. आवडला? काय काय शॉपिंग केली? हे गोल्डन स्वीट पटेटो काहीतरी वेगळं वाटलं. वेगळेच बेक आहे विथ पेरी पेरी म्हणून. ह्याची कॉस्ट आहे 80 रुपीज. महागच आहे बट टेस्ट करायचं होतं म्हणून मग एकच घेतलं. हे असं क्यूटचं मी एक छोटंसं ट्री घेतलं आहे जे मला किचनमध्ये ठेवायचं आहे. हे काहीतरी आहे 99 रुपीजला. शूटच्या वेळी युजली यूज करतो. शूटच्या वेळेस येस, हां त्या इंटेन्शननी ॲक्च्युली ते. त्यानंतर हा आहे एक व्हेजिटेबल
स्ट्रेनर म्हणजे व्हेजिटेबल बास्केट स्ट्रेनर. तर आपण असं हे सिंकला लावू शकतो. तुमचं सिंक जेवढं मेजरचं असेल तेवढं मेजरचं तुम्ही हे करू शकता. हे घेताना मी खूप विचार करत होती घेऊ की नको घेऊ की नको घेऊ. मग मी ॲमेझॉनवर चेक केलं, कॉस्ट सेमच होती. ती काहीतरी 500 रुपयाला आहे आणि छान आहे. ह्याची क्वालिटी मस्त आहे ॲक्च्युली, खूप जड आहे. त्यानंतर हे असे 3 बॉक्स घेतलेत मी. हे खास करून नायसासाठी घेतलेत कारण ना तिचे ते काय म्हणतात कलर्स. आत्ता मी ते एवढ्या दिवसांमध्ये तुम्हीच पाहिलं असेल, मी लावलं तिचं ते कपाट वॉर्डरोब सगळे ड्रॉवर्स सगळे क्लीन केले. बट तरीसुद्धा स्केच पेन इथे पडलेत ना, ते कलर्स इथे पडलेत. मग मी विचार केला मुद्दामून ट्रान्सपरंट आणलेत, ते अशी वरती राहतात ते. सो एका ह्याच्यात ती स्केच पेन ठेवेल, एका ह्याच्यात कलर्स ठेवेल, अशा इंटेन्शननी मी ते घेऊन आली. म्हणजे बाहेरनंच तिला समजेल की ह्यात काय आहे आणि मग त्या अकॉर्डिंगली ती ते ओपन करेल. कॉस्टली आहे 200 रुपये, पण हे मला 149 रुपीजला मिळालं. तर मी घेतलं हे आपलं चॉपिंग पॅड कसं असतं तसं हे मॅट आहे. आपल्या प्लॅटफॉर्मला स्टिक होऊन जातं प्रॉपर आणि वी कॅन कट इट. तर हे 2 आहेत ह्याच्यात. हे पण मला काही 99 रुपीजला मिळालं आहे. त्यानंतर हे मी प्लेट्स आणि स्पून घेतले जे मला गाडीत ठेवायचं आहे. कारण आम्ही जेव्हा ट्रॅव्हल करतो ना तेव्हा खूपदा असं होतं की आपण गाडीत खातो काही गोष्ट किंवा असं पिकनिकला वगैरे गेलं की मग ते शोधत बसायला लागतं ते पेपर प्लेट्स वगैरे. म्हणून मग त्याच्यासाठी हा मी सेट घेतला आहे. हे काहीतरी मला 49 रुपीजला पडलं आहे आणि हे 99 रुपीजला आहे. ह्याच्यावर वेगळी कॉस्ट आहे पण ते डिस्काउंट करून 99 रुपीजला आहे. त्याच्यानंतर हा एक छोटंसं चॉपिंग पॅड मी घेतला आहे. खास करून जेव्हा मी कोणतं मीठ किंवा मच्छी असं कट करते ना त्याच्यासाठी मला पाहिजे म्हणून मी हा एक छोटासा घेतला. तिथे ना वुडनवाला पण होता पण तो खूपच महाग होता. 350 का 400 रुपयाचा एवढूसा. त्याच्यापेक्षा तर मी जो घेतला ना तो मस्त आहे. मी ॲमेझॉनवरनं घेतला आहे काहीतरी 300 रुपीजला. इज 250-300 रुपीजला. कारण हे तर कुठेही मिळतं, आपल्या इथे पण मिळतं, असं नाही की नाही मिळत. पण ते मला आवडलं, कधीपासून घ्यायचं होतं. आपलं ओटा जेव्हा आपण असं पाणी वगैरे होतो युजली मी ते सगळं कपड्याने घेते. सो हे कसं असं वाईप केलं की सगळं पाणी एकदाच निघून जाईल. त्यानंतर मी हे घेतले क्लिप्स आपले जे असतात ते कळलं ना, म्हणजे हे असे वाले काही स्नॅक्स आपण खातो. मग त्याच्यानंतर माझे ॲक्च्युली माझ्याकडे खूप सारे आहेत पण एवढे पॅकेट्स ओपन झाले तर प्रत्येकाला लावले. तर हे पण मला 99 रुपीजला मिळालं. ॲक्च्युली त्याची कॉस्ट 300 रुपये पण तिथे ती ऑफर चालू होती म्हणून मी हे लगेच उचलले. खूप सारे आहेत म्हणजे मोठ्यापासून छोट्यापर्यंत आहे. आणि ते तुम्ही लाईट्स बघितलेच असतील ब्लॉगमध्ये. आम्ही हे लाईट्स काय बोलते सॉरी मिरर. हे आम्ही घेतले मिरर. 3चा सेट ना, 4चं सेट आहे. हे 4चं सेट आहे आणि हे बाबा एवढे जड आहेत. हे तर हे कितीचं सेट होतं? असं 10चं असेल हे मला असं वाटतं. 7 बाबा कॉस्ट किती लिहिली माहिती का ह्याच्यावर यांनी? 2300. ऑफकोर्स हे 2300ला नाही पडलं, 1400ला पडलंय ना, 1200. आणि हे 350-350ला पडलंय. सो येस ही होती आयकियाची शॉपिंग. खूप लोकांना ना कधीपासून ब्लॉग हवा होता की ताई प्लीज आयकियाला जा, एक ब्लॉग बनव. मॅडम आल्या. सो खूप लोकांनी मला सांगितलेलं की ताई आयकियाला जा, आमच्यासाठी एक ब्लॉग बनव. पण मला कधी काय घ्यायचंच नव्हतं कारण आमचं घर ऑलरेडी सेट आहे. तसं नवीन फर्निचर नाही घ्यायचं. इन फ्युचर मे बी जेव्हा जर इन केस आम्ही पूर्ण घर रिनोव्हेट करूया तर मी फर्स्ट ऑप्शन आयकियाच ठेवेल. जर मी काही नाही घेतलं तरी ॲटलिस्ट फॉर आयडियाज, कारण तिथे खूप छान छान आयडियाज आहेत. आपल्याला एक्झॅक्टली समजतं की कसं वॉर्डरोब असायला पाहिजे. आम्हाला ना एक मिरर आवडला आहे ज्याची तिथे कॉस्ट होती 10,000. ते
ते सिंकच्या वरचा जो मिरर असतो ना, मस्त असं कपाट, अच्छा तो ना मिरर 10,000 तो पूर्ण तो आहे काय लाईक कबर्ड आहे, मिनी इट्स कबर्ड. लाईक अ मिनी कबर्ड. पण तो मिरर मी का बोलली, कारण बाहेर मिरर, उघडल्यावर मिरर, बाजूला मिरर, इकडे मिरर, सगळीकडे मिररच मिरर, म्हणून मी तसं बोलली. सो ते काहीतरी 10,000 तिथे त्यांनी दिले. म्हणून मी विचार केला की आम्ही ते जरा कॉस्ट वगैरे काढू बाहेर आणि मग अकॉर्डिंगली मला आवडलं. मग मी त्याचा मस्त व्हिडिओ काढला, फोटो काढला. सो दिस इज अ नाईस आयडिया. नाईस असं टेबल बघा. तू तिथपर्यंत गेली, टाकलं का मला? हा झालं. एनिवेज, सो अशा प्रकारे आम्ही आमचा आजचा दिवस स्पेंड केलेला आहे. इट वॉज लाईक अ मिनी डे. सो इट वॉज लाईक अ मिनी डेट. नायसाला ऑफकोर्स आम्ही मिस केलं, बट एक आम्हाला आमचा टाईम सुद्धा पाहिजे होता आणि खूप छान टाईम आम्ही स्पेंड केलं. त्याचबरोबर सनीचं जो काम होतं ते पण पूर्ण झालं. सो आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. काही आयडियाज आले असतील, काही टिप्स तुम्हाला दिसले असतील. आजपर्यंत जे ऐक्यामध्ये नाही गेले आहेत त्यांना थोडीशी आयडिया आली असेल की ऐक्यामध्ये काय काय गोष्टी मिळतात. ह्याच्या आधीची, म्हणजे मी जर ह्याच्या आधी गेली असती ना, तर ह्याच्या आधीची रचना खूप डिफरंट होती. तेव्हा मी काही विचार नाही करायचे, घे घे घे, आणि इथे घरात खूप साऱ्या गोष्टी आल्या असतात. पण आता ना मी खूप विचार करते की ही गोष्ट घेतल्यानंतर ह्या गोष्टीचं पुढे किती यूज होणार आहे, किंवा ती अशीच पडून राहणार आहे, हे खूप मी विचार करते. त्याच्यानंतरच मग ती गोष्ट उचलते. तर अननेसेसरी गोष्टी आपल्या घरात खूप सारे होतात, म्हणून जास्त काही घेतलं नाही. एनिवेज, चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर अँड लिव्ह लव्ह. बाय.